या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. रामकृष्णारी मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझा सर्वांना मनापासून प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, नवरात्र उत्सव सुरू आहे आणि ह्या नवरात्र उत्सवामध्ये आम्हाला उपवास करत असताना नवरात्रामध्ये उपवास कोणी आणि कसं करावं, उपवास कधी सोडला पाहिजे, उपवासाबद्दलचे काही महत्त्वाचे नियम, उपवासाचे महत्त्व, या उपवासामध्ये काय खावं काय खाऊ नये, यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इत्थंभूत माहिती देणार आहे. तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. मंडळी, आपण नवरात्र उत्सवामध्ये उपवास करत असतो. नवरात्र म्हणजे काय तर नवरात्र म्हणजे शक्तीचा, देवीचा जागर, आदिमातेचा उत्सव म्हणजे नवरात्र. आता अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून तर शुद्ध दशमीपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत नवरात्र साजरं केला जातो. तर नवरात्रीच्या या पावन दिवसामध्ये माता दुर्गेच्या 9 विविध स्वरूपांचं पूजन भक्तिभावानं केलं जातं आणि ह्या पूजनाबरोबरच उपासना आणि उपवास देखील केले जातात. मातेची मनोभावे पूजा केली जाते आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपल्या जीवनात सुख समृद्धी यावी अशी आपण आईकडे प्रार्थना करतो. नवरात्राचं व्रत करत असताना काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात तर काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः मंडळी, सर्वांचा प्रश्न असतो की नवरात्रामध्ये उपवास कोणी करावे. जर तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार तुमच्या घरामधील एखादी मोठी व्यक्ती जर उपवास करत असेल, त्यांच्या शरीराच्या आरोग्याप्रमाणे जर ते उपवास पुढे करू शकत असतील तर ते करू शकतात, किंवा घरातील कुलस्त्रीनी हा उपवास करा. त्याचप्रमाणे काही घरामध्ये कोणी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास करतं, तर कोणी सप्तमी, अष्टमी, नवमी या तीनही तिथींवर उपवास करतं. कोणी प्रतिपदेला आणि नवमीला उपवास करतं, तर कोणी फक्त अष्टमीच्या दिवशी उपवास करतं. उपवास करण्याच्या विविध पद्धती प्रत्येकाच्या भागामध्ये आहे. पण जर तुमच्या घरामध्ये कोणी मोठी व्यक्ती जर उपवास करत असेल तर तुम्ही नाही केलात तरी चालेल. पण तुमची मनोकामना असेल उपवास करण्याची तर तुम्ही पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी करू शकता, किंवा ज्या वेळेस या नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन करतो, काही ठिकाणी अष्टमीला कन्यापूजन केलं जातं, काही ठिकाणी नवमीला कन्यापूजन केलं जातं, त्या दिवशी देखील घरातली स्त्री उपवास करू शकते. त्याचप्रमाणे काही ठिकाणी नवमीच्या दिवशी उपवास सोडला जातो, तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन केल्यानंतर उपवास सोडला जातो, किंवा घट विसर्जन करण्याच्या आधी उपवास सोडला जातो. आता तुमच्या भागामध्ये जी परंपरा आहे, तुमच्या घरामध्ये जी पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्ही हे नवरात्रीचे उपवास करू शकता. बरीच माणसं ह्या उपवासामध्ये काही गोष्टी वर्ज्य करतात. म्हणजेच काही व्यक्ती गादीवर झोपत नाहीत, पलंगावर बसत नाहीत, सोप्यावर बसत नाहीत, खाली अंथरूण घेत नाहीत, खूप जास्त जाड अंथरूण घेत नाहीत, अगदी साधं चटई किंवा घोंगडीवर ते झोपतात. ही देखील एक उपासना आहे. तर काही जण या उपवासामध्ये 9 दिवसाच्या उपवासामध्ये चप्पल घालत नाहीत. ही देखील उपासना आहे. पण ह्या ठिकाणी मी हेच सांगेल की प्रत्येकाच्या शरीराप्रमाणेच प्रत्येकाला जे झेपेल ते त्यांनी करावं. कारण उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे असणं. आपण भगवतीच्या जवळ असणं, माता दुर्गेच्या जवळ असणं म्हणजे उपवास. जर आम्ही 9 दिवस कडक उपवास करतोय आणि आपलं मन कुठेही लागत नाहीये, आपण आई भगवतीचं चिंतन करू शकत नाहीये, आपण आराधना करू शकत नाहीये, तर त्या उपवासाला अर्थ उरत नाही. त्यामुळे शरीर धर्माला त्रास न होता आम्ही जी उपासना करतो याला जास्त महत्त्व आहे. माझं प्रामाणिकपणे असं बऱ्याच वेळा मत आहे की जर तुमच्या शरीर धर्माने तुम्हाला उपवास झेपत नसेल, पण तरी सुद्धा अनेक महिलांना उपवास झेपत नाही, पण तुम्ही जर 9 दिवसामध्ये फक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ जरी केला, रोज एक अध्याय जरी वाचला, तरी तुमची ही उपासना भगवतीला प्रिय होऊ शकते. त्याच्यामुळे उपवास करत असताना कटाक्षाने आपल्या शरीर धर्माला जे सोसल तितकंच आपल्याला करायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण
प्रतिपदेपासून उपवासाला सुरुवात करतो त्यावेळेस या व्रताचा आपण संकल्प करत असतो, आपली मनोकामना भगवती पुढे मांडत असतो आणि देवीची आराधना केल्यानंतर, पूजा केल्यानंतर आपण फलाहार घेतो. काही ठिकाणी दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडतात किंवा काही ठिकाणी अखंड 9 दिवसाचा उपवास केला जातो, ज्याला नवरात्र उपवास म्हणतो, नवरात्र उत्सवातली आराधना म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण हे असे उपवास करतो त्यावेळेस ह्या व्रतामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे भक्तीने आपल्याला आई भगवतीची प्रार्थना करायची दररोज सकाळ संध्याकाळ. जर तुम्ही फक्त उपवास करताय आणि जगदंबे पुढे जर प्रार्थना करत नसाल, तिच्यासाठी एक 5-10 मिनिटं सुद्धा बसून तुम्ही वेळ काढून आराधना करत नसाल, तर फक्त तुमचं शरीर फक्त उपवास करताय, तुमचं मन उपवास करत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला या 9 दिवसांमध्ये ध्यान, मंत्रांचे जप, स्तोत्र हे ऐकायचं आहे, पठण करायचं आहे, म्हणायचं आहे, दानधर्म करायचा आहे आणि उपवासादरम्यान आपल्याला मन शुद्ध ठेवायचं आहे. ध्यानधारणेनी, मंत्रांनी, स्तोत्रांनी आपलं मन हे शुद्ध होतं, सकारात्मक होतं, ऊर्जावान होत असतं. त्याचप्रमाणे 9 दिवसामध्ये आपल्याला सात्विक भोजन घ्यायचं आहे. तुम्ही उपवासाचं भोजन घेत असाल तरी देखील ते सात्विक पद्धतीनेच घ्यायचं आहे. त्यानंतर कटाक्षाने आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे. तुम्हाला मीठ वापरायचं नाही आहे. मिठाऐवजी तुम्ही उपवासाला सैंधव मीठ वापरू शकतात, त्यालाच आपण उपवासाचं मीठ देखील म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वच्छता पाळायची आहे. स्वच्छता म्हणजे घराची स्वच्छता पाळायची, देवघराची स्वच्छता पाळायची. जितकं आपलं घर स्वच्छ प्रसन्न असेल तितकाच आई दुर्गेचा वास आपल्या घरामध्ये राहणार आहे. आता वळूया मंडळी, आपल्याला या उपवासादरम्यान काय काय खायचं आहे हे आपण पाहणार आहोत. तर उपवासाला आपण फळाहार निश्चित स्वरूपात घेत असतो. मग अशा वेळेस केळी, सफरचंद, डाळिंब, जास्त पाणी असणारी फळं तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं या उपवासामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे. डिहायड्रेशन होता कामा नये शरीराचं, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सुकामेवा, बदाम, खजूर हे देखील आपण उपवासामध्ये खाऊ शकतो. दुग्धजन्य पदार्थांचा आहारामध्येच आपल्याला समावेश करायचा आहे. दूध, दही, ताक, पनीर हे देखील तुम्ही उपवासाला खाऊ शकता. त्यानंतर उपवासाला जे चालतं, नियमित उपवासाला आपण जे खातो म्हणजे साबुदाणा, शिंगाड्याचं पीठ असेल, भगर असेल किंवा या पिठाच्या भाकरी असतील, हे देखील उपवासाला चालतं, हे आपण खाऊ शकतो. त्यानंतर उपवासामध्ये ज्या भाज्या चालतात त्या भाज्या म्हणजे भोपळा आणि भेंडीची भाजी, या मुख्यत्वे 2 भाज्या चालतात. मला नक्की कमेंट करून व्हिडिओच्या खाली कळवा की तुमच्या भागामध्ये नवरात्रीच्या उपवासाला कोणत्या कोणत्या भाज्या खातात. त्यानंतर रताळ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, चिक्की हे देखील पचायला हलकं आणि ऊर्जा देणारा आहार आहे, हे देखील आपण खाऊ शकतो. या उपवासाला जर काही वजन असेल तर ते तेलकट, मसालेदार, कांदा लसूण, झणझणीत असणारे पदार्थ आपण खायचे नाही आहेत. आणि मुख्यतः ज्या वेळेस आपण नवमीला संध्याकाळी उपवास सोडणार आहोत किंवा दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडणार आहोत, त्या दिवशी देखील ताटामध्ये जे आपण अन्न घेणार आहोत हे देखील कांदा लसूण वज्र असणारच खावं. उपवास सोडताना आपल्याला जेवण झाल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी 1 ग्लास साधारण कोमट लिंबू पाणी प्यायचं आहे. 9 दिवसामध्ये आपण जो काही आहार घेतलाय आणि आता जो आपण जेवणाला सुरुवात करून आहार घेणार आहोत हे पचायला हलकं जावं, याच्यासाठी आपल्याला एक कोमट लिंबू पाणी आपल्या आहारामध्ये त्या दिवशी उपवास सोडताना किंवा उपवासाच्या आधी घेतलं तरी चालू शकतं. तर मंडळी, अशी ही माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला की कोणी कसा उपवास करावा, कधी करावा, कोण उपवास करू शकतो, कोणते नियम पाळायचे आहेत, काय महत्त्व आहे, काय खावं, काय खाऊ नये, या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आशा करते की तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा. आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करा, कारण तुमचं प्रेम हेच मला नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा देतं. याचप्रमाणे हा नवरात्र उत्सवामध्ये आई जगदंबेची कृपा तुम्हा सर्वांवर राहो ही आशा व्यक्त करते आणि इथेच थांबते. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.